हॅलो हाय फ्रेंड, आज पिल्लूचा हे कसं वाटतंय तुम्हाला ड्रेस नक्की कमेंट करून सांगा। आणि हा त्याला स्कूलमध्ये भेटलाय ड्रेस। आधी सगळ्यात आधी ना पिट्टीचा भेटला होता लाल कलरचा, आणि आता हा स्कूलमधून भेटलेला आहे। तर नक्की कमेंट करून सांगता की ड्रेस कसा आहे, आणि स्कूलमधून भेटलेला आहे त्याला। तर चला, मला आता थोड्या वेळाने पिल्लूला जायचं स्कूलमध्ये सोडायला, तर तुम्हाला तिकडून आल्यावरती भेटते। बाय बाय। हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना। मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर चला, मी आज आता काय बनवत आहे, तर मी आज बनवते मेथीची भाजी। आम्ही सकाळी इथं उठली, भाजी वगैरे खुडली, मी फ्रेश वगैरे झालेली। तर आता म्हटलं चला पहिले स्वयंपाक करून घेऊ पटपट। तर मी ते मेथीची भाजी बनवते, तुम्ही बघू शकता। तुम्ही कशा प्रकारे मेथीची भाजी करता मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आमच्या इकडे ना मेथी तेलामध्ये तेल जिरं टाकून तिला कचायला टाकतात आणि फोडणी घालतात, तर शेंगदाणे हिरव्या मिरच्याचा पेस्ट काढून। तर मी ते पीठ वगैरे मांडून ठेवलं, एका साईडला पाणी तापवलं। आता पिल्लूचे पप्पा पाणी वगैरे घेतील आणि इथं भाजी टाकलेली आहे उकळी। तर तुम्ही बघू शकता, आता बाहेर म्हणजे जवळजवळ 6:30 झालेलेच आहे। तुम्ही बघू शकता किती पडलेलं आहे उजेड। तर चला, तुम्हाला अजून बरंच काही पाहायला भेटणार आहे। आणि व्हिडिओना सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा। आणि इथं भाजी उकळून झालेली, चपात्या पण झालेल्या। हॅलो फ्रेंड, तर तुम्ही इथं बघू शकता, आता इथं माझी पूजा वगैरे झालेली। ही आहे अन्नपूर्णा देवी। आणि म्हणजे सकाळची जे काही कामं होती तर ती बाकीची झालेली, आणि आता काही जी बाकी होती तर मी म्हटलं चला आपण आवरून घेऊ। तर मी आता इथून कपडेवर हे करून आलेली धुवून, तर म्हटलं चला आपण ते वाळू। आणि तसे मला ना 2-3 दिवस झाले ना सारखं एकाच साईडला दुखायचं, उजव्या साईडला आपलं ते मनका असतो ना कमरेचं, तिथे एवढं पेन होते ना। तर मी आता साधा एक कपडा घ्यायला वाकते ना, ते एवढं पेन हो राहिलं मला, बापरे बघायचं काम नाही। असं वाटतं ते हात त्रास ना मला का काही मसनातच नेऊन घालणार, तेव्हा संपेल, नाही तर संपणार नाही। कारण की ना सी सेक्शन होतं ना, त्यावेळेसच हा त्रास असेल त्या लोकांना होतो, आणि त्याच लोकांना माहिती की सी सेक्शनमध्ये काय काय त्रास होतो। समोरच्याला बघणाऱ्याला वाटतं की बाई चांगली म्हणजे धडधाकड आहे हे ते, पण कसं आहे दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं। तर तुम्हाला तिथं माझे चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून वाटतच असेल की नेमकं काय होतं आहे काय नाही। आणि इथं ना सारखी पॅन्ट माझ्या तोंडापुढे लागायची, तर मी काय केलं, तिला इकडच्या साईडला टाकलं। तिथे पिल्लूचे टी शर्ट होते ते एका साईडला करून दिले। तर जाऊ द्या, हे दुखणं तर राहणारच आहे, जीवन येतो पण ते दुखणं राहणार आहे, संपल्यावरती कोणाला तरीच राहणार आहे। तर इथं ना पिल्लू मला सांगत होता, आमच्या घरी पाहुणे आलेले आहे ना, त्याचा म्हणजे माझा हे आलेला आहे भाऊ। तर त्याने एक फाईल आणली होती माझ्याकडे ठेवायला, तो इथंच कामाला आहे माझ्या आसपास। तर तो एक चक्कर मारत असतो हप्त्यामधनं, मागच्या वेळेसही तोच आला होता, आताही तोच आला। म्हणे ताई चल मी येतो म्हणे। तर म्हटलं ठीक आहे। तर हा त्रास म्हणजे तर ते भाऊ आलेला आहे माझ्याकडे। तर तुम्हाला सांगत होता ताई, मी जी काही फाईल आणलेली ना, तर तो ती चांगली ठेव। आणि तो इथून आता जायची तयारी करत होता, तर मग तो तसंच निघाला होता। तर मी म्हटलं अरे जेवण तर करून जा, मी जेवण बनवून ठेवलं म्हटलं। तर हो का म्हणे, म्हटलं जेव। कसं आहे आपल्याकडे कोण आला आपण तसं थोडी जाऊ देणार आहे त्याला। तर इथे ना मी सांगू नाही शकत तुम्हाला शब्दामध्ये की काय प्रॉब्लेम होत आहे, पण जाऊ द्या, तुम्ही समजून घ्या। हां, तर इथे ना तो जो कोणी पाहुणा आलेला होता, तर तुम्ही बघू शकता आता त्यांनी जेवण वगैरे केलेलं आहे, आणि मस्तपैकी आता चालला आहे। त्याला ना संध्याकाळची ड्युटी काय आहे वाटतं, तर म्हणे ताई मी येतो, म्हटलं चल। तर हॅलो फ्रेंड, तर तुम्ही बघू शकता मी इथं सगळं हे आवरलेलं आहे किचन। अजून आज तिकडं कपडे आवरायचे, ते सर्व वरती खाली टोपल्यामध्ये कपडे येते। आता वाजले 11:30, कपडे वगैरे झाले माझे धुवून। इथं इकडे पुढे। हॅलो हाय फ्रेंड, आज पिल्लूचा हे कसं वाटतंय तुम्हाला ड्रेस नक्की कमेंट करून सांगा। आणि हा त्याला स्कूलमध्ये भेटलाय ड्रेस। आधी सगळ्यात आधी ना पिट्टीचा भेटला होता लाल कलरचा, आणि आता हा स्कूलमधून भेटलेला आहे। तर नक्की कमेंट करून सांगता की ड्रेस कसा आहे, आणि स्कूलमधून भेटलेला आहे त्याला। तर चला, मला आता थोड्या वेळाने पिल्लूला जायचं स्कूलमध्ये सोडायला, तर तुम्हाला तिकडून आल्यावरती भेटते। बाय बाय।
हॅलो फ्रेंड, तर मी आत्ता चालली आहे आणि एवढं गरम झालं मला तिकडनं आलं ना, एवढं गरम होतं ना, असं म्हटलं थोडंसं बसावं पंख्याखाली. लगेच लाईट गेली, तुम्ही बघू शकता एवढं गरम होते. आता केव्हाची तिकडं बसली होती गेटजवळ आणि आता इथे बसली. झालं कामच झालं, लाईटच बंद. काय माहिती आता काय